पुण्यामध्ये टिपू सुलतानवरून वादाचा फडका उडालेला आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय। पुण्यातील काँग्रेस भवनासमोर भाजप आंदोलन करणार आहे। शिवाजी महाराजांची तुलना केल्यामुळे हा वाद आता शिगेला पोहोचलेला आहे। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यामुळे आता नवा वाद निर्माण झालाय। सपकाळांच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे। पुण्यामध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन केलं जाणार आहे। आज पुण्यातील काँग्रेस भवनासमोर सपकाळांच्या विरोधात निदर्शनं केली जाणार आहेत। भाजप काँग्रेस भवनासमोर आज आंदोलन करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे। सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याचवेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही। आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, पुण्यामध्ये भाजप आक्रमक झालेलीच आहे आणि त्यासोबत पतितपावन संघटनेनं सुद्धा आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलंय। काय सध्याची परिस्थिती आहे आणि भाजपकडून आंदोलन केलं जाणार आहे ते नेमकं किती वाजता सुरू होणार आहे? खरं तर आता जर आपण बघितलं तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभर त्याचे पडसाद जे आहेत ते उमटू लागलेले आहेत। मी आता उभा आहे पुण्यातील काँग्रेस भवन या परिसरामध्ये आणि या परिसरामध्ये काही वेळापूर्वी या ठिकाणी पतितपावन संघटनेने आक्रमक आंदोलन केलेलं पाहायला मिळाले। या ठिकाणी टिपू सुलतानचे जे फोटो होते किंवा जे फ्लेक्स होते ते त्यांनी या ठिकाणी जाळलेले आहेत। एवढंच नव्हे तर जे काँग्रेसचे जे बॅनर आहेत, काँग्रेस नाव लिहिलेले जे फोटो जे आहेत त्याच्यावर सुद्धा त्यांनी काळं फासलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आता जे पडसाद जे आहेत ते पूर्ण राज्यभर उमटायला सुरुवात झालेली आहे। शिवाजी महाराजांची तुलना जी आहे ती टिपू सुलतानसोबत केल्यामुळं हा निषेध आता महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आता काँग्रेस भवनच्या बाहेर या ठिकाणी जर बघितलं तर पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। पतितपावननी या ठिकाणी अचानक आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केलेला आहे। तर 12 वाजता पुणे भाजपच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे। जोपर्यंत हर्षवर्धन सपकाळ हे माफी मागत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन जे आहे ते केलं जाईल आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी आता काँग्रेस भवनच्या समोर पोलीस बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे। खरं तर ज्या पद्धतीनं हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतानची तुलना केलेली आहे त्यामुळं हा राग जो आहे तो आता शिवप्रेमी असतील किंवा हिंदुत्व संघटना असतील त्यांना आलेला आहे। त्याच्याच कारणास्तव आता या ठिकाणी आता काँग्रेस भवनसमोर बंदोबस्त आहे तो वाढवल्या गेलेला आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर त्यांचं जे वक्तव्य होतं ते अतिशय चुकीच्या पद्धतीने होतं। खरं तर टिपू सुलतान हा शूर आहे आणि त्याची तुलना शिवाजी महाराजांसोबत हर्षवर्धन सपकाळने केलेली आहे। त्याच्यामुळं त्या वक्तव्याचा प्रयास करून आता या ठिकाणी महाराष्ट्रभर आंदोलन पेटलेलं पाहायला मिळतात। काही वेळात आता या ठिकाणी म्हणजे 12 वाजता भाजप जे आहे पुणे भाजप त्यांच्या वतीने या ठिकाणी काँग्रेस भवनच्या समोर तीव्र आंदोलन केलं जाईल। त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आता बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतो। काही ठिकाणी फ्लेक्ससुद्धा जाळण्यात आलेले आहेत टिपू सुलतानचे। त्यामुळे आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र काँग्रेसचं जे कामकाज आहे म्हणजे काँग्रेस भवनच्या आतमधले जे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे त्यांनी या ठिकाणी दार जे आहे ते बंद करू नये अशी
पोलिसांना विनंती केलेली आहे. त्यामुळे हा वाद चिघळतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण आता हा हर्षवर्धन सपकाळच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत आणि पुण्यात त्याची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतात. पुण्यातल्या काँग्रेस भवन आता या ठिकाणी प्रतिपावनी आंदोलन केलेले, तर आता थोड्या वेळात या ठिकाणी भाजपसुद्धा आक्रमकपणे आंदोलन करणार आहे. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.